आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता निधी गोळा करायला सुरुवात झालेली आहे। देशासाठी दान या अभियानाच्या अंतर्गत काँग्रेसकडून आता निधी जमा केला जातोय। नागपुरामधल्या सभेच्या स्थळी प्रत्येक खुर्चीच्या मागे स्टिकर लावण्यात आलाय आणि या स्टिकरवर QR कोड सुद्धा देण्यात आलाय। या QR कोडच्या माध्यमातून निधी देण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे आणि इथला सगळा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। काँग्रेस आज 139वा स्थापना दिवस नागपुरात साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने नागपुरात एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र त्यासोबतच आता काँग्रेसने क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा करण्याचा देखील कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याच अंतर्गत इथे अशा प्रकारचे जे आहेत ते होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। 138 सालों से एक बेहतर भारत के लिए निर्माण में चले आ रहे इस संघर्ष में INC को आपकी ज़रूरत है, भारत को आपकी ज़रूरत है। एक बेहतर भारत के लिए अभी डोनेट करें और आणि अशा प्रकारचं स्कॅन जे आहे स्कॅनर लावण्यात आलेला आहे। नागपुरात या बहादुरा परिसरामध्ये नागपूर उमरेड मार्गावरील आज सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 139वा स्थापना दिवस साजरा करण्यात येत असताना किमान म्हणजे कमीत कमी 138 रुपये म्हणजे काँग्रेसला 138 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्ताने जे स्टिकर्स आहेत ते प्रत्येक अशा चेअर मागे, खुर्ची मागे, सोफ्या मागे लावण्यात आलेले आहेत आणि त्यावर स्कॅनर दिलेला आहे। राहुल गांधींचा फोटो त्या स्टिकरवर आहे। आज काँग्रेसची इथे नागपुरात सभा आहे, लाखो लोक येतील आणि कमीत कमी 138 रुपये काँग्रेसला देण्यात यावे, काँग्रेसला निधी देण्यात यावा, कारण येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच निधीचा वापर निवडणुकीसाठी देखील होणार आहे। त्यामुळे डिजिटल माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सढळ हाताने मदत करावी ही अपेक्षा काँग्रेसची आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।